बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। अनुशासन अर्थात शिस्त, एकोपा, ज्येष्ठ नेत्यांचा आदर, कार्यकर्त्यांचा सन्मान याच्या आधारे भाजप कठीण काळातही वाढत राहिला। व्यक्ती नव्हे, विचार महत्वाचा, तत्व महत्वाचे। भारतीय जीवनमूल्ये हाच आमचा आधार ही बौद्धिकी देत कार्यकर्ते तयार करणारा पक्ष ही भाजपची ओळख। याच पठडीतून सोलापुरातही अनेक नेते 3 ते 4 दशकांपासून काम करतायत। मात्र प्रदेश नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे भाजपच्या एकोप्याला तडा जातोय। पण काही वर्षात भिन्न विचारांच्या नेत्यांची आयात झाली। ही मंडळी सोबत आहेत, त्यांचे संस्कारही घेऊन आलेत। आता त्यांना मोठी पदही बहाल केली गेली आहेत। अशा वेळी पक्षातील अनुभवी नेत्यांचा आदर सन्मान ठेवत वाटचाल करणं अपेक्षित होते। आयात नेत्यांवर हे संस्कार करण्याची व्यवस्था गरजेची होती, पण प्रदेश येथे कमी पडला। यातूनच भाजपातील एकोप्याला तडा गेला। प्रदेशाध्यक्ष येऊनही हा दुरावा दूर झाला नाही। सोलापुरात काँग्रेसचा दरारा होता तेव्हा 2 दशकांपूर्वी शहर उत्तरमध्ये कमळ फुलले। भाजपसाठी वाळवंट असलेल्या दक्षिण तालुक्यात 2014 मध्ये भाजप यशस्वी झाला। यानंतर जिल्ह्यात पक्षाची कळी भक्कम करण्यात आली। सत्ता आल्यानंतर पक्षाने त्यांच्या पदरात मंत्रीपद टाकली। इथपर्यंत ठीक होते, पण 2019 नंतर हळूहळू सर्वच बदलत गेले। राज्यातील राजकारणात वेगाने बदल घडले। भाजपने बेरजचे राजकारण केले। इतर पक्षातील नेत्यांची आयात करण्यावर भर दिला। इतर पक्षातून आलेल्या नेत्यांची कार्यशैली भाजपात येऊनही बदलली नाही। जुन्या नेत्यांना हे रुचणारेच नव्हते। यातून स्थानिक स्तरावर भाजपांच्या विरुद्ध भाजपाशी दुफळी निर्माण झाली। नवा जुना वादही सुरू झाला। हे कमी म्हणून की काय, लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केलेल्या अनेक पक्षांना पदे देण्यात आली। स्वाभाविकच पक्षाचे निष्ठावंत नेते कार्यकर्ते दुखावले गेले। जुन्या नेत्यांच्या कार्यशैलीत त्रुटी नाहीत असं नाही, पण वर्षानुवर्ष काम केल्यातून पक्षाशी एक नाळ तयार झाली आहे। कठीण काळात पक्षाचे काम करत राहिलेल्या नेत्यांना बुरे दिन आणि केवळ सत्ता, पैसा, टक्केवारी आदीच्या आमिषानं पक्षात आलेल्या आणि राहिलेल्या अच्छे दिन आलेल्याचे प्रखरतेनं जाणवू लागले। सोलापुरात भाजपचे प्रतिनिधित्व करणारे जुने नेते असो की नवीन, त्यांना पक्षीय एकसंधतेचा धडा देण्याचा प्रदेश स्तरावरील यंत्रणाच कमी पडतीये। विसंवादाचा परिणाम शहर विकासावर पालकमंत्र्यांबरोबर पक्षातील पदाधिकाऱ्यांऐवजी नवख्या नेत्यांचा गराडा असतो। मक्तेदारांची रेलचेल असते। जुने जाणकार नेते अनेक बैठकांपासून 4 हात लांब राहणे पसंत करतायत। त्याचा परिणाम शहर विकासावर होतोय। शहर जिल्ह्यातील भाजपात एकोपा तयार झाल्यास त्याचे प्रतिबिंब विकास कामातून उमटू शकणार आहे। अन्यथा आगामी महापालिकेत भाजपची सत्ता आली तरी पक्षातील रस्सीसारखेच खेच विकास कामांवर भारी पडेल, यात शंका नाही। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टी